आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वाटणाऱ्या जगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचं उदाहरण जालना शहरात पाहायला मिळालंय। तलाव सावंगी येथील विकी शिवाजी मेंढरे या युवकाचं पाकिट जालना शहरातील बारवाले कॉलेज परिसरात रस्त्यावर पडलं होतं। हे पाकिट चंदनजिरा परिसरातील ऑटो चालक इरफान अंकल यांना सापडलं। पाकिट सापडल्यानंतर ते स्वतःजवळ न ठेवता मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार इरफान अंकल यांनी केला। त्यांनी चंदनजिरा येथील शेख फारूक आणि पत्रकार शब्बीर पठाण यांना याबाबतची माहिती दिली। पाकिटात काही रोख रक्कम, 2 ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक छोटी डायरी होती। त्या डायरीमध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावरून 5 ते 6 जणांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कोणीही फोन उचलला नाही। त्यानंतर आधार कार्डवरील पत्ता तपासून पाहिला असता तलाव सावंगी असा पत्ता आढळला। त्यानुसार पत्रकार शब्बीर पठाण यांनी सावंगी तलाव येथील पत्रकार तुकाराम राठोड यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण हकीकत सांगितली। त्यांनी गावातील किशोर झोरे यांना माहिती दिली। किशोर झोरे यांनी विकी शिवाजी मेंढरे यांना त्यांच्या हरवलेल्या पाकिटाबद्दल कळवलं। त्यानंतर विकी मेंढरे यांना चंदनजिरा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं। सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट, हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे आणि अभिजित सर यांच्या हस्ते हे पाकिट विकी मेंढरे यांना सुपूर्द करण्यात आलं। पाकिटात असलेली 5 ते 6 हजार रुपये रोख रक्कम आणि इतर कागदपत्र जशाच्या तशी असल्याचं मेंढरे यांनी सांगितलं। यावेळी चंदनजिरा पोलिसांच्या वतीनं ऑटो चालक इरफान अंकल यांचं विशेष कौतुक करण्यात आलं। इरफान अंकल हे ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह करतात, तसंच शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचं कामही करतात। सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून रोजा आणि नमाजाची इबादत सुरू आहे। अशा परिस्थितीत कोणताही लोभ न ठेवता त्यांनी तात्काळ पाकिट परत करण्यासाठी प्रयत्न केले। त्यांच्या या प्रामाणिक वर्तनामुळे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसंच परिसरातील नागरिकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे। इरफान अंकल यांच्या या कृतीमुळे आजही समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। आज चंदनजिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। आमचे मित्र इरफान भाई हे जे रिक्षा चालवतात यांना एका माणसाचं पाकिट सापडलं। त्याचं नाव विलास मेंढरे असं असून त्याचं पाकिट पडल्यानंतर त्यांनी त्याला आवाज दिला, परंतु तो थांबला नाही आणि त्यांनी नंतर ते पाकिट उचलून आमच्याकडे आले। त्यांनी आमचे मित्र शब्बीर पठाण यांना ही हकीकत सांगितली आणि आम्ही असं ठरवलं की हे समोर सदरील माणसाला आपण फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलू आणि साहेबांच्या समक्ष त्याला त्याचं पर्स देऊ। या पद्धतीनं आम्ही त्या व्यक्तीला फोन केला। त्याचा फोन लागला नाही तरी आमचे मित्र शब्बीर पठाण यांनी तेथील पत्रकाराला, सावंगीच्या पत्रकाराला फोन लावला। त्याने आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि त्याचे पैसे जवळपास 5 ते 7 हजार रुपये, 2 ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक छोटी डायरी असं सर्व साहित्य साहेबांच्या हस्ते आम्ही विलास मेंढरे याला परत केलेलं आहे। आजही आपण बघतो की सध्या सगळीकडे परिस्थिती हिंदू मुस्लिम म्हणून चाललेली आहे, परंतु आज हे हिंदू मुस्लिम असं काही नाही। हे काही ठराविक लोक असतात जे अशा प्रकारच्या अफवा पसरवतात आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। परंतु इरफान भाई मुस्लिम समाजाचे असून आणि मेंढरे हा मराठी समाजाचा असून त्यांनी प्रामाणिकपणे त्याचं हे पर्स या ठिकाणी परत केलेलं आहे। तरी मी तसा तो दवाखान्यामध्ये आलेला होता। अशा परिस्थितीत त्याला त्याचं पर्स परत केलं आणि आजही हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं काही नसून आजही सौख्य आणि एकतेचा संदेश इरफान भाई आणि मेंढरे यांनी या ठिकाणी दिलेला आहे। धन्यवाद। शेख फारूक। बाबा काय प्रकरण होतं? माझं पॉकेट हरवलं होतं। आज मी जालन्यात आलो होतो, दुखत होतं तेव्हा माझं। तर माझं नाव विकी शिवाजी मेंढरे, राहणार सावंगी तलाव। तर मला आमचे जालन्यातले रिक्षा चालक इरफान भाई चाचाला सापडलं होतं, तर त्यांनी मला प्रामाणिकपणे आणून दिलं। याच्याबद्दल त्यांना अभिनंदन। त्याच्यामध्ये सगळं साहित्य वगैरे, पैसे सगळं? हो, सगळं होतं। ATM होतं, 3 ATM होते, जवळपास 7 हजार रुपये पैसे कॅश होते, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सर्व गोष्टी होते त्याच्यात। सगळं बरोबर निघालं? हो, बरोबर निघालं सगळं। ठीक आहे, चालेल। काय नाव? विकी शिवाजी मेंढरे।